कुणीही ऑडिओ चालू करायचा नाहीये तुमचा, कुणीही व्हिडिओ कॅम चालू करायचा नाहीये, ठीक आहे, प्रेझेंट करायचं नाहीये, ठीक आहे. आणि चॅट बॉक्समध्ये सुद्धा डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे, ठीक आहे. आणि नेहमीच जे इन्स्ट्रक्शन अजून एक, की क्वेश्चन तुम्ही एखादी क्वेरी विचारत असताना किंवा एखादं आन्सर देत असताना तुम्हाला तुमचं नाव लिहायचं चॅट बॉक्समध्ये आणि नंतरच तुम्हाला क्वेश्चन किंवा आन्सर द्यायचं, ठीक आहे. ओके. तर आपण कुठला चॅप्टर पाहत होतो? वी आर स्टडीइंग चॅप्टर नंबर 5. ओके. तर मी आता स्क्रीन शेअर करत आहे, तर स्क्रीन दिसते का सगळ्यांनी? प्लीज मेक शुअर करा. ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ओके. व्हॉइस इको होतोय का? ओके, एक मिनिट. आज थोडासा व्हॉइस इको होईल, कारण आय एम नॉट using the same place that I am using in the last lecture. Okay, सो इथे थोडासा व्हॉइस इको होईल, ठीक आहे. पण जास्त जर इको इको होत असेल तर प्लीज टेल मी. जास्त व्हॉइस इको होत आहे का? एकदम अनबिअरेबल? ओके. ओके, आय थिंक ठीक आहे, जास्त इको होत नाहीये. आय होप जास्त इको होत नाहीये. तरीही तुम्हाला जर वाटत असेल जास्त इको होत आहे तर प्लीज लेट मी नो. ओके. ओके. ओके, ठीक आहे. सो लेट स्टार्ट द फाउंडेशन ऑफ स्वराज. ओके. तर आपण ह्या चॅप्टरमध्ये काय शिकत आहोत? शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं महाराष्ट्रामध्ये, त्याचं फाउंडेशन, ठीक आहे, म्हणजे इंट्रोडक्टरी पार्ट. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं? एकतर प्रिव्हियस चॅप्टरमध्ये काय पाहिलं? व्हॉट वी हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस चॅप्टर? वी हॅव स्टडीड दी सोशो इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द महाराष्ट्र अँड इंडिया बिफोर दी टाइम्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. ओके. शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये काय सोशो इकॉनॉमिक कंडिशन होती ते आपण पाहिलं प्रिव्हियस चॅप्टर्समध्ये, ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण काय पाहत आहोत? या चॅप्टरमध्ये आपण शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट आहे, ठीक आहे. ओके. तर आपण शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील आहेत, द फादर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे, आपण त्यांच्याबद्दल लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं दॅट ही वॉज अ सरदार, राईट. ही वॉज अ प्री इमिनंट सरदार इन द डेक्कन, राईट, इन दी आदिलशाही किंगडम. आदिलशहाच्या दरबारामध्ये ते एक सरदार म्हणून होते, ठीक आहे. अँड द आदिलशाह ऑफ अलाइड विथ दी मुघल्स इन दिस कॅम्पेन शिवाजी महाराज डिड नॉट विश. आणि आदिलशहाने काय केलं? मुघलांबरोबर त्या अलाय केलं, म्हणजे मुघलांबरोबर त्यांनी तह केला आणि दक्षिणमध्ये जिंकण्यासाठी त्यांनी मुघलांबरोबर अलायन्स केलं, ठीक आहे. त्यामुळे शहाजीराजांना मुघलांना महाराष्ट्रामध्ये किंवा साऊथमध्ये, साऊथ इंडियाचा जो पार्ट आहे तिथे मुघलांना येऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी आदिलशाही सोडली आणि निजामशाही बरोबर गेले, ठीक आहे. परंतु आदिलशहाने आणि मुघलांनी मिळून निजामशाहीचा पराभव केला आणि निजामशाही संपुष्टात आली. ओके. मग निजामशाही संपुष्टात आल्यानंतर पुन्हा एकदा शहाजीराजे हे आदिलशहा बरोबर गेले, ठीक आहे. आदिलशहाच्या सेनेमध्ये सरदार झाले आणि त्यांना पुणे, सुपे, इंदापूर, चाकण हा परगणा त्यांना देण्यात आला, ठीक आहे. हा एरिया त्यांना सरदारकी म्हणून देण्यात आला.
ओके. त्यानंतर आपण जिजाबाईंबद्दल पाहिलं. राजमाता जिजाबाई त्यांच्याबद्दल काय पाहिलं आपण की अ, त्या कशा होत्या, त्या कुठून होत्या, ठीक आहे. त्यांचा जन्म कुठे झाला होता तर सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. आणि त्यांनी शिवाजी महाराजांना लहानपणी कशी शिकवण दिली हे पण आपण या पॅराग्राफ मध्ये आपण पाहिलं होतं, ठीक आहे. नाव लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज शिवाजीज कॅम्पेन अँड असोसिएट्स. सर, what is meaning of visionary? Visionary, I think you have to ask me visionary. Visionary म्हणजे दूरदर्शी, ठीक आहे. गौरव, I think you are asking me the meaning of visionary. You have written here wrong spelling here, but visionary means दूरदर्शी असा व्यक्ती की जो खूप लांबचा विचार करतो, ठीक आहे. पुढचा भविष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तो अतिशय बारकाईने विचार करतो आणि त्या पद्धतीने तो स्वतःचे निर्णय घेतो, त्याला म्हणायचं विजनरी. ओके. शिवाजी's campaign and associates. Shivaji Maharaj started the work of founding the Swaraj in the Mawal region. Okay, the Mawal terrain is full of hills and valleys and is not easily accessible. तर शिवाजी महाराजांनी त्यांचं जे कॅम्पेन आहे, ठीक आहे, वर्क ऑफ फाउंडिंग द स्वराज इन दी मावळ रिजन. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं जे काम आहे, जी सुरुवात आहे ती मावळ रिजन मधून केली, ठीक आहे. तर आपण पुढे पाहणार आहोत की मावळ रिजन म्हणजे कोणता एरिया, मावळचा प्रदेश म्हणजे नक्की कोणता एरिया आहे, ठीक आहे. तर मावळचा जो प्रदेश आहे तो अतिशय इज फुल ऑफ हिल्स अँड व्हॅलीज. ओके, इट इज फुल ऑफ हिल्स अँड व्हॅलीज अँड इट इज नॉट ऍक्सेसिबल. Because of here many hills and valleys are here, that's why it is not easily accessible. Okay, Shivaji Raje made use of these geographical features of the Mawal very skillfully for the purpose of foundation of Swaraj. He created a feeling of trust and affection in the minds of the people. Many campaigns and companions and associates joined him in his work of founding Swaraj. Okay, thus what Shivaji Maharaj did, he used this very difficult terrain of Mawar as his advantage. Okay, Mawar features of Mawar very skillfully. Shivaji Maharaj made use of the geographical features of Mawar very skillfully for the purpose of foundation of Swaraj. शिवाजी महाराजांनी जो मावळचा जो रिजन आहे तो अतिशय दऱ्याखोऱ्यांचा होता, म्हणजे खूप माउंटन्स हिल्स वगैरे होते, जंगल वगैरे होते. तर हा जो एरिया आहे याचा शिवाजी महाराजांनी अतिशय चांगला यूज करून घेतला आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी बऱ्याचशा त्यांचे जे साथीदार होते आणि त्यांचे असोसिएट्स होते त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेमध्ये खूप मदत केली. अमॉंग देम वेर येसाजी कंक, देन येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगळ, देन नार्रेकर देशपांडे ब्रदर्स, कावजी कोंढालकर, देन जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे अँड दाजी नरसप्रभू देशपांडे. ठीक आहे. तर हे जे लोक आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच यू माइट हॅव हर्ड अबाउट सम ऑफ द नेम, राईट. तानाजी मालुसरे वगैरे, बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयी तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये अगोदर ऐकलंच असेल, अगोदर स्टडी केलाच असेल. ठीक आहे. तर हे जे असोसिएट्स होते शिवाजी महाराजांचे, हे जे साथीदार होते शिवाजी महाराजांचे, त्यांनी खूप शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेमध्ये मदत केली. ओके ओके. ऑलवेज रिमेंबर 12 मावळ, दॅट इज फर्स्ट पावन मावळ, हिरदास मावळ, गुंजन मावळ, देन पौड व्हॅली, मुठे व्हॅली, मोसे व्हॅली, कनान व्हॅली, वेलवंड व्हॅली, रोहित व्हॅली, अंधार व्हॅली, अंधार मावळ, नानी मावळ अँड कोरबासे मावळ. ही जी 12 नावं दिलेली आहेत तिथे, द 12 नेम्स आर गिवन हिअर. दीज आर द मावळ व्हॅली इन द सह्याद्री वॉज अ रिजन इन द पुणे जागीर ऑफ द शिवाजी महाराज. इट इज नोन ॲज 12 मावळ. ठीक आहे. तर आता जे मावळ रिजनचं मी आता तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांनी त्यांचा जो फाउंडिंग स्टोन आहे स्वराज्याचा, म्हणजे स्वराज्य स्थापनेची सुरुवात आहे ही मावळ रिजन मधून केली. मग मावळ रिजन हा कोणता,
तर पुणे जिल्ह्यामध्ये किंवा जो पुणे जागीर होती शिवाजी महाराजांकडे, शहाजी राजांकडे, तर हा जो सह्याद्रीचा जो भाग होता पुणे जिल्ह्यातला, पुण्यातल्या एरियाचा, त्याला मावळ असं म्हटलं जातं. ठीक आहे. Find more information about these associates of शिवाजी महाराज: जीवा महाला, तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे. ओके. तर हे जीवा महाला, तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. त्यांच्याविषयी खूप किस्से, त्यानंतर गोष्टी तुम्ही लहानपणी ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, तर हे तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. नाव रॉयल सील, दॅट इज राजमुद्रा. ओके. राजमुद्रा म्हणजे रॉयल सील. रॉयल सील म्हणजे काय, तर शिवाजी महाराजांच्या काळात जे नाणं होतं, ठीक आहे, आता आपल्याकडे 1 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं नाणं आहे. ठीक आहे. तर त्या नाण्यावरती मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला एक स्पेशल काहीतरी चित्र किंवा आकृती वगैरे काहीतरी इम्प्रिंट केलेलं असतं त्याच्यावरती. ठीक आहे. तर असंच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा हे त्या काळामध्ये रॉयल सील्स असायचे. ठीक आहे. तर एखादा फरमान असला, एखादं राजांचं किंवा महाराजांचं एखादं लेटर असलं, तर त्याच्या खाली ह्याचा शिक्का मारला जायचा. हा शिक्का हे तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल इथे, प्रतिपचंद्र लेखे विष्णू वरदी जे लिहिलेलं आहे ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे रॉयल सील होतं. ठीक आहे. तर रॉयल सील म्हणजे बेसिकली काय असतं, तर नाण्यावरती तर हे असतंच, त्या काळामध्ये जे कॉइन्स यूज केले जात होते त्याच्यावरती हे असतंच. आणि जे आता एखादं लेटर वगैरे असलं तर आपल्या इकडे काय पद्धत आहे, खाली साईन करायची. आपल्या प्रिन्सिपलने आपल्याला लेटर लिहिलं असेल तर प्रिन्सिपल काय करतात की खाली साईन करतात त्यांची. तसेच जे राजे महाराजे लोक असायचे ते एखादा फरमान काढताना किंवा एखादा आदेश ज्यावेळेस जारी करत असायचे त्यावेळेस त्या लेटरच्या खाली त्यांची साईनच्या ऐवजी जो त्यांच्या राज्याचा जो रॉयल सील असायचं ते तिथं छापलं जायचं. ठीक आहे. तर हे शिवाजी महाराजांच्या काळातलं हे रॉयल सील होतं. The objective of Shivaji Maharaj of establishing Swaraj is clearly expressed in his royal seal. The following Sanskrit lines are inscribed on the royal seal, that is Rajmudra. ठीक आहे. तर राजमुद्रा, जे शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते कोणत्या कारणासाठी स्वराज्य त्यांना स्थापन करायचं होतं, हे त्यांची जी राजमुद्रा आहे त्याच्यावरती ज्या लाईन्स लिहिल्या आहेत यावरून आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. सो व्हॉट आर दीज लाईन्स? प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णू वंदिता शाहस्नो शिवस्वेशा मुद्रा भद्रा यराजते. ठीक आहे. तर ही या प्रकारचं इथं शिवाजी महाराजांच्या सीलवरती मराठीमध्ये संस्कृतमध्ये कोरलेलं आहे. तर त्याचं मिनिंग काय आहे ते आता आपण पाहूया. ठीक आहे. The seal will grow in a splendor like a new moon. This seal of Shivaji, the son of Shahaji, receiving homage from the whole world, denotes the welfare of the people. Okay? So that means the meaning of this inscription on the seal is important from the many angles. तर हे जे सील वरती जे संस्कृत मध्ये लिहिलं आहे त्याचं मीनिंग काय आहे? द सील विल ग्रो इन द स्प्लेंडर लाईक द न्यू मून. ओके. म्हणजे शिवाजी महाराजांचे जे राज्य आहे ते एखाद्या चंद्राच्या कोरीप्रमाणे, जो पौर्णिमेचा जो चंद्र आहे तो कसा वाढत वाढत जातो आपण पाहिलं, आणि पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्र असतो. ठीक आहे. त्याच्या अगोदर छोटीशी कोर असते आणि दर रात्री आपण पाहिलं तर ती कोर अशी वाढत वाढत जाते आणि पौर्णिमेच्या रात्री पूर्ण लख्ख असा चंद्र दिसतो आपल्याला गोल सर्क्युलर. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांचं राज्य ही दिवसेंदिवस वाढत जावं. दिस सील ऑफ शिवाजी द सन ऑफ शहाजी रिसिव्हिंग होमेज फ्रॉम होल वर्ल्ड. आणि हे जे सील आहे याची रिस्पेक्ट जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शहाजीराजांचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज यांना सगळ्या जगाने एक्सेप्ट केला आहे. वर्ल्ड
डिनोट्स द वेलफेअर ऑफ द पीपल, आणि त्यांचं जे स्वराज्य आहे ते लोकांच्या चांगलं कामासाठी किंवा लोकांच्या भल्यासाठी आहे. ठीक आहे, हे असं त्या सीलचं मिनिंग आहे. ओके, आय होप यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दॅट 4 लाईन्स. Swayam sir, TOM is my exam. Okay, tomorrow is my exam. At last 5 minutes, can you mark some important points? What kind of important points I don't know. So I think लेक्चर झाल्यानंतर वी कॅन टॉक अबाउट दिस. ठीक आहे स्वयं, लेक्चर झाल्यानंतर 5-10 मिनिट आपण यावरती बोलूया 1 to 1. ठीक आहे. सर, यू रीड इन संस्कृत. ओके, येस आय रीड इन संस्कृत, आणि मी त्याचं मिनिंग इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. The meaning of this inscription on the seal is important from many angles. Through this inscription, Maharaj has expressed his gratitude towards his father. Okay, so the meaning of this inscription on the seal is important from many angles. तर हे जे seal आहे, this seal has importance from many angles, and through this inscription, Maharaj has expressed his gratitude towards his father. ठीक, महाराजांनी हे जे सील आहे याच्यावरून त्यांच्या वडिलांचा आदर ते कसे करत होते हे या सीलच्या मधून दर्शवलेलं आहे. ठीक आहे. हिज कॉन्फिडन्स दॅट स्वराज वुड एक्सपांड कंटिन्युअसली, हिज ओन एक्सपिरियन्स ऑफ द रिस्पेक्ट दॅट द सील दॅट इज स्वराज commanded from all, his commitment to the welfare of the subject, and the certainty of ruling over his land independently. तर स्वराज्यावरती शिवाजी महाराजांचा किती कॉन्फिडन्स होता, हाऊ कॉन्फिडंट शिवाजी महाराज वॉज अबाउट हिज स्वराज, अँड देअर सील वॉज सील डिपिक्ट ऑर इट शोज दॅट द कमिटमेंट ऑफ शिवाजी महाराज फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल ऑफ हिज स्वराज. ओके, तर शिवाजी महाराजांचं जे सील होतं, रॉयल जे सील आहे, ते काय दर्शवत होतं, ते असं दर्शवत होतं की त्यांच्या राज्यामध्ये सगळ्या लोकांच्या भल्यासाठी आणि त्यांच्या चांगल्यासाठी, त्यांच्या वेलफेअरसाठी काम केलं जाईल या राज्यामध्ये, असं ते शो करत होतं. ठीक आहे. दिस शॉर्ट इन्स्क्रिप्शन कव्हर्स द इंटायर कन्सेप्ट ऑफ स्वराज. आणि हे जे शॉर्ट मध्ये जे इन्स्क्रिप्शन आहे ते पूर्ण स्वराज्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला त्याच्यावरून समजू शकेल. ठीक आहे. लेट्स लर्न. ऑब्झर्व द ऑफिशियल सील ऑफ आवर कंट्री. व्हॉट फीचर्स डू यू ऑब्झर्व? इन विच प्लेस इज द ऑफिशियल सील यूज्ड? ओके, सो आपल्या देशाचं जे ऑफिशियल सील आहे ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. पहिल्यांदा मला तुम्ही हे सांगा की आपल्या देशाचं ऑफिशियल सील कोणतं आहे. ठीक आहे, त्याला नॅशनल एम्ब्लम सुद्धा असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर तुमच्यापैकी कोणाला जर माहित असेल आपल्या देशाचं ऑफिशियल सील किंवा नॅशनल एम्ब्लम काय आहे तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला सांगू शकता. व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके, माझा आवाज येतोय का स्पष्ट आता? Right, 4-line head. Right. Basically, this is taken from the Sarnath, right? Ashok Stamp from Sarnath. 4-line head. त्याला अशोक स्तंभ असं म्हटलं जातं. तर हे आपल्या इंडियाचं, हा राईट, व्हेरी गुड. ठीक आहे, तर हे आपल्या इंडियाचं ऑफिशियल सील आहे आणि ते आपल्याला कॉइन्सवरती, आपल्या करन्सीवरती, नोटेवरती सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं. Towards the establishment of Swaraj. Towards the establishment of Swaraj. ठीक है. So the forts situated within the Jagir of Shivaji Maharaj were not under his control, but were under the control of Adil Shah. In those days, forts were of special significance. With a firm hold over a fort, it was possible to control the surrounding area. If one had forts, one ruled the land. Okay,
तर आता शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याची स्थापना करण्यास कशी सुरुवात केली ते आपण आता पाहूया. ठीक आहे. तर द फोर्ट सिच्युएटेड विदिन द जागीर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज वर नॉट अंडर हिज कंट्रोल. तर शिवाजी महाराजांची जी जागीर होती त्यांच्या जागीरमध्ये जे फोर्ट्स होते म्हणजे जे किल्ले होते ते शिवाजी महाराजांच्या कंट्रोल खाली नव्हते, तर ते आदिलशहाच्या कंट्रोल खाली होते. ठीक आहे. अँड इन दोज डेज फोर्ट्स वर ऑफ स्पेशल सिग्निफिकन्स. तर त्या काळामध्ये जे किल्ले होते, जे गड होते ते अतिशय महत्वाचे मानले जात असत. ठीक आहे. आता जर आपण पाहिलं तर त्यांचं फोर्ट्स आणि जे किल्ले आहेत त्यांचं जे इम्पॉर्टन्स आहे ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता जो राज्यकारभार आहे तो कुठून चालतो, आपल्या सिटीज मधून चालतो, तिथे काही किल्ले वगैरे नसतात. ठीक आहे. पण त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे किल्ले आणि गड होते ते अतिशय महत्वाचे मानले जातात. कारण ज्याच्याकडे किल्ला असायचा त्या किल्ल्याच्या आजूबाजूची जी जमीन आहे, जो लँड आहे त्याच्यावरती पूर्णपणे ऑब्झर्वेशन किंवा नजर किंवा कंट्रोल ठेवता येत असे. ठीक आहे. Therefore, Shivaji Maharaj decided to acquire the forts that were within his own Jagir. Such an attempt to capture the forts amounted to challenging the Adil Shahi power. He captured the forts of Torna, Murumdev, Kondhana, and Purandar and laid the foundation of Swaraj. Okay, so Shivaji Maharaj were aware that the forts are very important for them to for the foundation of Swaraj. That's why, and all the forts that were came under the Jagir of Shivaji Maharaj was under the control of Adil Shah, right? So the owner of that fort or the control over those forts were of Adil Shah. That's why Shivaji Maharaj fought against the Adil Shah, challenged Adil Shah, and took the forts of Torna, Murumdev, Kondana, and Purandar and laid the foundation of Swaraj. तर शिवाजी महाराजांची ज्या जागीर होती, तुम्हाला माहित आहे की महाराजांकडे जी जागीर होती, आदिलशहाच्या दरबारामध्ये शहाजीराजे हे सरदार म्हणून होते आणि सरदारांना त्यावेळेस जागीर दिली जायची, म्हणजे एक स्पेसिफिक एरिया दिला जायचा. ठीक आहे. त्यांना जागीर म्हणून. आणि त्या जागिरीमध्ये शिवाजी महाराजांकडे पुणे, सुपे, इंदापूर हा जो एरिया होता. ठीक आहे. पण या एरियामध्ये जे किल्ले होते, जे गड होते ते आदिलशहाच्या कंट्रोल खाली होते. ठीक आहे. मग शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी किल्ल्यांची गरज होती. शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांवरती कोणकोणते किल्ले मिळवले? पहिला तोरणा आहे, दुसरा मुरुमदेव आहे, थर्ड वन इज कोंढाणा आणि द फोर्थ वन इज पुरंदर. ठीक आहे. तर तोरणा हा, मुरुमदेव, कोंढाणा आणि पुरंदर हे सगळे सह्याद्रीमध्ये आहेत. ठीक आहे. मोठे डोंगरावरती हे किल्ले आहेत. ठीक आहे. अँड लेट द फाउंडेशन ऑफ स्वराज. ही रिपेअर्ड द फोर्ट मुरुमदेव अँड रिनेम्ड इट राजगड. ओके. राजगड वॉज द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. आणि मुरुमदेवचा जो किल्ला आहे राजगड, तो सध्या पुण्यापासून तुम्ही साताऱ्याला ज्यावेळेस आता सध्या जात असाल तर तिथून पुणे सातारा हायवेपासून एक 40-50 किलोमीटर वरती हा किल्ला, राजगडचा किल्ला आहे. ठीक आहे. तुमच्यापैकी मला आय डोंट नो तुमच्यापैकी कोणी ह्या किल्ल्याला भेट दिली असेल किंवा नाही, पण व्हेरी स्पेक्टॅक्युलर फोर्ट इट इज. मी भेट दिलेली आहे या किल्ल्याला, राजगडला. ठीक आहे. तर अतिशय खूप उंचावरती आणि अतिशय चांगला असा किल्ला आहे तो. तर राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी होती. ओके. आणि त्याचं अगोदरचं नाव काय होतं? व्हॉट इज द प्रिव्हियस नेम ऑफ राजगड? इट इज मुरुमदेव. आणि त्याची डागडुजी करून, त्याची मेंटेनन्स करून शिवाजी महाराजांनी त्याला नवीन नाव दिलं, दॅट इज राजगड. ओके. फोर्ट राजगड, दॅट इज पाली गेट. तर हे राजगडचं गेट आहे, ते तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता. Sir, where is the fort of Murumdev? Okay. There were Mores of Zawdi, the Ghorpades of Mudhol, the Savant of Savantwadi, and other Sardar in the Adilshahi. ठीक आहे. तर जसे शिवाजी महाराजांचं आडनाव काय होतं? भोसले होतं, राईट. शहाजी महाराजांचं आडनाव भोसले होतं. तर भोसले जसे
शहाजी राजे भोसले यांच्या हे जसे आदिलशहाच्या दरबारामध्ये सरदार होते, तसेच जावळीचे मोरे, दी घोरपडेज ऑफ मुधोळ, देन सावंत ऑफ सावंतवाडी, अँड दीज अँड अदर्स आर दी सरदार्स इन दी आदिलशाही. ठीक आहे, हे सुद्धा आदिलशहाच्या दरबारामध्ये सरदार होते. ठीक आहे. दे वेर अपोज टू द कॉज ऑफ फाउंडिंग द स्वराज. इट वॉज नेसेसरी टू ब्रिंग देम अँड अदर लाईक माइंडेड सरदार्स अंडर द कंट्रोल फॉर द पर्पज ऑफ फाउंडिंग द स्वराज. आणि हे जे सरदार होते आदिलशहाचे, तर यांनी स्वराज्य स्थापनेला शिवाजी महाराजांना विरोध केला. दे अपोज द फाउंडिंग ऑफ स्वराज. ओके, अँड दॅट्स वाय इट वॉज नेसेसरी टू ब्रिंग देम अँड द अदर हू आर सपोर्टिंग the Sardars who are supporting the cause of Swaraj. शिवाजी महाराज हॅज टू युनाइट देम. ओके, तर शिवाजी महाराजांना जे सरदार सपोर्ट करत होते अशांना एकत्रित आणण्याची गरज होती, आणि जे शिवाजी महाराजांना विरोध करत होते त्यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याची त्यांना गरज होती. ओके, द कॅप्चर ऑफ जावळी. ओके, तर जावळीचे जे मोरे होते म्हणजे सरदार होते, जावळी कशी कॅप्चर केली शिवाजी महाराजांनी ते आपण पाहूया. Zawli is a place, you have to remember this. The Zawli, then Mudhol, Savantwadi, these all are places. Okay, and More, Ghorpade, Ani, Savant, these are the surnames, same like Bhosle. Okay, capture of Zawli. Chandra Rao More of Zawli in Satara district was a powerful Sardar in the Adil Shahi. He opposed the founding of Swaraj. Shivaji Maharaj attacked Zawli and captured that region in 1656. He established his post there. Then he also captured Raigad. He attained a huge amount of wealth from Zawli. After this victory, his activities in Konkan increased. Okay, so Chandra Rao More was a powerful Sardar in Satara district, was a पॉवरफुल सरदार इन आदिलशाही. ठीक आहे, तर जावळी हे जे प्लेस आहे हे सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं. ठीक आहे, तर चंद्रराव मोरे हे त्याचे सरदार होते ना, अतिशय पॉवरफुल होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध केला. शिवाजी महाराज अटॅक जावळी अँड कॅप्चर्ड द रिजन इन 1656. त्यानंतर ही एस्टॅब्लिश्ड हिज पोस्ट देअर. ओके, अँड देन ही ऑल्सो कॅप्चर्ड रायगड. आणि शिवाजी महाराजांनी त्यानंतर रायगड सुद्धा कॅप्चर केला. ही अटेंड अ ह्यूज अमाऊंट ऑफ वेल्थ फ्रॉम जावळी. आणि शिवाजी महाराजांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वेल्थ म्हणजे तिथून कॅश असेल किंवा सोने चांदी असेल किंवा बऱ्या बाकीच्या जे काही गोष्टी असतील त्या बऱ्याचशा गोष्टी ॲज वेल्थ शिवाजी महाराजांना जावळीतून मिळाल्या. जावळीचा जो अटॅक होता त्यातून शिवाजी महाराजांना मिळाला. ठीक आहे, आफ्टर दिस विक्ट्री हिज ऍक्टिव्हिटीज इन कोकण इन्क्रीज. तर या ऍक्टिव्हिटी नंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या ऍक्टिव्हिटीज कोकणमध्ये इन्क्रीज केल्या. ठीक आहे, ही बिल्ट दी प्रतापगड फोर्ट इन अ जावळी व्हॅली. इन दिस वे द कॉन्क्वेस्ट ऑफ जावळी इन्क्रीज हिज स्ट्रेंथ इन ऑल रिस्पेक्ट. ओके, तर शिवाजी महाराजांनी जावळी येथे काय केलं, प्रतापगड नावाचा फोर्ट हा बनवला. ठीक आहे, यू हॅव टू रिमेंबर दिस फॅक्ट. शिवाजी महाराज बिल्ट प्रतापगड फोर्ट इन दी जावळी व्हॅली. In this way, the conquest of Zawli increased his strength in all respect. आणि या कॉन्क्वेस्टमुळे, या आक्रमणामुळे, कॉन्क्वेस्ट म्हणजे काय तर कॅप्चर करणे, टू कॅप्चर, टू एक्वायर. ओके, द कॉन्क्वेस्ट ऑफ जावली increased his strength in all respect. After this, Shivaji Maharaj captured Kalyan and Bhivandi on the Konkan coast. Okay, there he come into contact with Siddhi, Portuguese and British power on the western coast. तर शिवाजी महाराजांनी जावळीचं वगैरे कॅम्पेन झाल्यानंतर त्यांनी भिवंडी आणि कल्याण हे जे दोन कोस्टल एरिया आहेत ते त्यांनी कॅप्चर केले. ठीक आहे, आणि तिथेच देर ही कम इन टू कॉन्टॅक्ट विथ द सिद्धी, पोर्तुगीज अँड ब्रिटिश पॉवर. अँड दॅट टाइम द एरिया दॅट द कोस्टल एरिया वर डॉमिनेटेड बाय सिद्धी, पोर्तुगीज अँड ब्रिटिश पॉवर. ओके, अँड ज्यावेळी शिवाजी महाराजांनी इकडे आक्रमण केलं त्यावेळी त्यांचा कॉन्टॅक्ट या लोकांशी, पोर्तुगीजांची, ब्रिटिश आणि सिद्धी लोकांशी आला. ठीक आहे, शिवाजी महाराज रिअलाइज्ड दॅट इन ऑर्डर टू फाइट दीज पॉवर्स इट वॉज नेसेसरी टू हॅव अ स्ट्रॉंग नेव्हल फोर्स. देअरफॉर ही
कॉन्सन्ट्रेटेड ऑन बिल्डिंग अ नेव्ही. ओके, तर शिवाजी महाराजांना अशी जाणीव झाली, शिवाजी महाराज वॉज फेल्ट दॅट इफ वी हॅव टू एक्वायर ऑर डॉमिनेट द कोस्टल एरियाज, he must build a navy, okay, to dominate the sea region. तर शिवाजी महाराजांना जर जो कोस्टल एरिया आहे तिथे त्यांचं प्रभुत्व जर बनवायचं होतं, तर त्यांना असं रिअलाइज झालं की आपल्याकडे एक नेव्ही असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेव्ही म्हणजे काय, समुद्रामध्ये ऑपरेट करणारी आर्मी बाय युझिंग व्हेरियस शिप्स. ओके, त्यांनी नेव्ही बिल्ड करायला सुरुवात केली. ठीक आहे. Now next one is defeat of Afzal Khan. ओके, माझा आवाज येतोय का स्पष्ट तुमच्यापर्यंत? प्लीज लेट मी नो. ओके, एव्हरीबडी सेइंग येस. ओके, defeat of Afzal Khan. Shivaji Maharaj has started capturing the forts in his Jagir and the surrounding area in the Adil Shahi territory. He had crushed the opposition of Moors in Zavli. The work of founding of the Swaraj had gathered momentum on the Konkan coast. Okay, so Shivaji Maharaj has started capturing the forts in his Jagir, as we have already studied here that Shivaji Maharaj started capturing the various forts in his own Jagir and the surrounding areas of the Adil Shahi territory. Territory means what? Territory means area. Okay, he had crushed the opposition of Moors of Zavli. In the previous topic, we have already studied that Shivaji Maharaj defeated the Moors of Zavli, and also they started building a Pratapgarh, the fort of Pratapgarh in the valley of Zavli. Okay, the work of founding the Swaraj had gathered the momentum on the Konkan coast. Okay, आणि स्वराज्य स्थापनेचं जे काम आहे ते कोकणच्या किनारपट्टीवर सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावरती चालू होतं. ऑल दीज मॅटर्स वर अ चॅलेंज टू दी आदिलशाही. At that time, the Badi Sahiba was looking after the administration of Adil Shahi. She sent Afzal Khan, a powerful, experienced Adil Shahi general, to curb Shivaji Maharaj. Okay, so आता इथे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्या मनामध्ये येत असेल की शिवाजी महाराज हे आदिलशहाचे एवढे किल्ले जिंकून घेत होते, तरी पण आदिलशाह हा काहीच कसा करत नव्हता. ठीक आहे, आदिलशाह वॉज डुईंग नथिंग. नो, आदिलशाह वॉज वेल अवेअर अबाउट द कॅम्पेन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या काळामध्ये आदिलशाही जो आहे, आदिलशाहीचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते कोण बघत होतं? बडी साहिबा. ठीक आहे, बडी साहेबा म्हणजे कोण होते? तर आदिलशहाची आई होती ती. ठीक आहे, आणि ती ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे आदिलशहाचं ते पाहत होती. मग आदिलशाही मध्ये आदिलशहाला असं जाणवलं, बडी साहेबांना असं जाणवलं की शिवाजी महाराज हे त्यांचे किल्ले जिंकून घेत आहेत आणि त्यांचे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्यांचं जे राज्य आहे त्याला चॅलेंज करत आहेत. तर शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा त्यांना पराभव करण्यासाठी, टू डिफीट छत्रपती शिवाजी महाराज, Badi Sahiba sent Afzal Khan, a powerful and experienced general, to curb शिवाजी महाराज. तर आदिलशहाचा एक अतिशय पॉवरफुल असा सैनिक सेनापती होता अफजल खान. ठीक आहे, यांना पाठवलं बडी साहेबांनी शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी. ठीक आहे, आदिलशाह केम फ्रॉम बिजापूर टू वाई. वाई साताऱ्यामध्ये आहे. ठीक आहे, अफजल खान केम फ्रॉम बिजापूर टू वाई. ही न्यू द वाई region well. Okay, a meeting of Shivaji Maharaj and Afzal Khan took place on 10th November 1659 at the foot of Pratapgarh near Vai. At the meeting, Afzal Khan attempted treachery. In retaliation, Shivaji Maharaj killed Afzal Khan. He routed the Adil Shahi army. Okay, so Afzal Khan came from Bijapur. Bijapur was the capital of Adil Shahi. Okay, he came to Vai. Vai is where? Vai is at Satara, and all of we know that the Shivaji Maharaj has built Pratapgarh there. Okay, so the meeting of Shivaji Maharaj and Afzal Khan took place on 10th November 1659. 10 नोव्हेंबर 1659 रोजी त्यांची
जी भेट आहे ती प्रतापगडाच्या पायथ्याशी वाई या ठिकाणी झाली. ठीक आहे. ॲट द मीटिंग अफजल खान अटेम्प्टेड ट्रेचरी. ओके. आणि या मीटिंगमध्ये हे तुम्ही मला वाटतं 4th स्टँडर्डमध्ये जो शिवाजी महाराजांचा इतिहास जे हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा जो इन्सिडेंट आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये तुम्ही स्टडी केला असेल आय होप. ठीक आहे. तर इथे काय झालं होतं हे तुम्हाला माहित आहे की अफजल खान आला होता. अफजल खानाने शिवाजी महाराजांना गळाभेट केली आणि गळाभेट केल्यानंतर त्यांनी काय केलं, थोडा दगाफटका केला. शिवाजी महाराजांना त्याने असे मिठी मारून दाबून मारण्याचा प्रयत्न केला आणि जी कट्यार आहे ती त्यांच्या पाठीमध्ये मारण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजी महाराजांनी चिलखत घातलं होतं. ठीक आहे. चिलखत इज वन टाइप ऑफ आर्मर. ओके. आर्मर दॅट इज मेड अप फ्रॉम मेटल. मग त्याच्यामुळे शिवाजी महाराज वाचले आणि शिवाजी महाराजांनी शेवटी वाघनख्या काढल्या आणि अफजल खानाचं पोट फाडलं. तर हा जो इन्सिडेंट आहे तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये तुम्ही पाहिलाच असेल किंवा तुम्ही शिकला असाल. ठीक आहे. आणि इन दिस वे शिवाजी महाराज किल्ड Afzal Khan and routed the Adil Shahi army. Okay. Shivaji Maharaj paid compensation to the soldiers who were wounded in this battle. He rewarded those who had fought well. Those soldiers and the officers of Afzal Khan army who fell into the hands of Shivaji Maharaj army were given a good treatment. Okay. आणि शिवाजी महाराजांनी ह्या जो इन्सिडेंट आहे याच्यामध्ये जे सैनिक जखमी झाले होते त्यांना कंपॅन्सेशन दिलं. ठीक आहे. म्हणजे त्यांना त्यांची काळजी घेतली, त्यांच्या जखमांवरती इलाज करण्यासाठी त्यांना मदत केली, त्यांना पैसे वगैरे दिले, त्यांना खाण्याची व्यवस्था केली, म्हणजे कंपॅन्सेशन. ठीक आहे. ही रिवॉर्डेड दोज हू हॅड फॉट वेल. आणि त्यांनी ज्या सोल्जर्सनी त्यांना अतिशय चांगली लढाई केली त्यांना रिवॉर्ड केलं. ठीक आहे. दोज सोल्जर्स अँड ऑफिसर्स ऑफ अफजल खान आर्मी हू फेल इन टू दी हँड्स ऑफ शिवाजी महाराज आर्मी वर गिवन अ गुड ट्रीटमेंट. आणि जे आदिलशहाचे जे आर्मीचे सोल्जर्स होते, जे ऑफिसर्स होते, जे शिवाजी महाराजांच्या आर्मीने पकडले होते, त्यांना सुद्धा शिवाजी महाराजांनी अतिशय चांगली वागणूक दिली. ठीक आहे. आर्मी वर गिवन अ गुड ट्रीटमेंट. ट्रेचरी मीन्स थोडक्यात इट मीन्स टू दगा करणे. ठीक आहे. म्हणजे घात करणे, टू बॅकस्टॅब. ठीक आहे. कर्ब मीन्स टू चेक resist on something. रिटालिएशन म्हणजे प्रतिकार करणे. ठीक आहे. रिटालिएशन म्हणजे काय, प्रतिकार करणे. इफ समवन ट्राय टू किल मी और ट्राय टू हार्म मी अँड आय विल देन ही ट्राय टू किल मी देन आय विल रिटालिएट. रिटालिएट म्हणजे काय, तर मी प्रतिकार करेन. ठीक आहे. आय विल अपोज हिम. Okay, retaliation. Okay, anything else? No. Okay. Let's move on. The expedition of Siddhi Johar. After the inhalation of Afzal Khan, इनहेलेशन म्हणजे आत्ताच मीनिंग सांगतो. इनहेलेशन म्हणजे मृत्यूनंतर किंवा त्याच्या विनाशानंतर. ठीक आहे. आफ्टर द इनहेलेशन ऑफ अफजल खान, Shivaji Maharaj captured the Adilshahi forts of Panhala, then Vasantgarh and Khelna, and renamed Khelna as Vishalgarh. Okay. So आदिलशाह अफजल खानाच्या मृत्यूनंतर, अफजल खानाला हरवल्यानंतर, त्याला डिफीट केल्यानंतर शिवाजी महाराज कॅप्चर्ड दी आदिलशाही फोर्ट्स ऑफ पन्हाळा. पन्हाळ्याचा जो किल्ला आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये तो शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. त्यानंतर वसंतगड अँड खेळणा. ठीक आहे. हे जे दोन गड होते ते सुद्धा शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. आणि जो खेळणा गड आहे त्याला विशाळगड असं नाव दिलं. ठीक आहे. शिवाजी महाराज हॅड पोस्ड अ बिग चॅलेंज बिफोर आदिलशाही. Therefore, the Adilshahi sent Siddhi Johar, the Sardar of a Kurnool region, against Shivaji Maharaj in 1660. The Adil Shah gave Siddhi the title Salbat Khan, that is Rustam-e Jaman. Baji Ghorpade and Afzal Khan's son Fazal Khan were also there to help Siddhi Johar. Okay. Shivaji Maharaj has posed a big challenge before the Adil Shahi,
As all of you know that Shivaji Maharaj has captured many Adil Shah's fort and he also defeated Afzal Khan. Therefore, Adil Shah sent Siddhi Johar. मग आदिल शहाने शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी आता कोणाला पाठवलं? सिद्धी जोहर. सिद्धी जोहर हा कोण होता? ही वॉज अ सरदार ऑफ कुर्नूल रिजन. ठीक आहे, कुर्नूल इज अ रिजन इन बेसिकली इन कर्नाटका. ठीक आहे, कर्नाटकामधला जो कुर्नूल रिजन आहे त्या काळात तो एरिया आदिल शहाच्या अंडर होता आणि त्याचा सरदार आहे कोण? सिद्धी जोहर. ठीक आहे, सेंट अगेन्स्ट शिवाजी महाराज इन 1660. 1660 मध्ये त्याला पाठवले. द आदिल शाह गेव सिद्धी द टायटल सलबत खान. आणि आदिल शहाने सिद्धी जोहरला टायटल काय दिलं होतं? सलबत खान, रुस्तमे जमान. ठीक आहे, सलबत खान हे टायटल दिलं होतं. त्यानंतर रुस्तमे जमान, बाजी घोरपडे अँड अफजल खान सन फजल खान वेअर अल्सो टू हेल्प सिद्धी जोहर. ठीक आहे, आणि सिद्धी जोहरला हेल्प करण्यासाठी रुस्तमे जमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानचा जो मुलगा होता फजल खान हे सुद्धा सिद्धी जोहरला मदत करण्यासाठी होते. ठीक आहे, इन दीज सर्कमस्टन्सेस शिवाजी महाराज टूक शेल्टर इन दी पन्हाळा फोर्ट. सिद्धी जोहर had laid siege to the fort about 5 months. Shivaji Maharaj found himself trapped inside the fort. Netoji Palkar tried to raise the siege by attacking Siddhi's army from outside, but he couldn't succeed in it as his forces were meager. Siddhi showed no signs of relenting. So Shivaji Maharaj opened talks with him. This led to the slackness in the siege round of Panhalgarh. Okay, तर as all of you know that Shivaji Maharaj were opposing the Adil Shahi, and Adil Shah sent Siddhi Johar after defeat of Afzal Khan, and there were 3 other persons who were also in help of who are helping Siddhi Johar, right? And at that time Shivaji Maharaj took a shelter in Panhalgarh. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस पन्हाळगडावरती शिवाजी महाराज होते आणि पन्हाळगडाला काय केलं? सिद्धी जोहरने वेढा टाकला, म्हणजे कॅप्चर केला आणि सीज केला. सीज करणे म्हणजे काय? तर जो पन्हाळगड होता तो अतिशय उंच डोंगरावरती होता. ठीक आहे, आणि जे डोंगरावरती किल्ले असतात तिथे जे त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी ज्या सप्लायज राहतो त्यांना ज्या गोष्टी त्यांना लागतात वरती किल्ल्यावरती, फॉर एक्झाम्पल खाणं पिणं किंवा त्याला म्हणतात खाण्याच्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खालून पुरवल्या जातात. ठीक आहे, म्हणजे खालून त्यांना किल्ल्यावरती ह्या गोष्टी सगळ्या जातात. परंतु सिद्धी जोहरने काय केलं की किल्ला सीज केला, म्हणजे चारी बाजूनी जे रूट्स होते किल्ल्यावरती जाणारे हे सगळे ब्लॉक केले. ओके, त्याच्यामुळे शिवाजी महाराज पन्हाळगडावरती अडकले. पण ते किल्ल्यावरती वरती अटॅक करू शकत नव्हते, कारण किल्ला अतिशय उंचावरती होता आणि किल्ले त्यावेळेस असे डिझाईन केले जायचे की खालून कोणी अटॅक करत असेल तर त्यासाठी खूप मेहनत करावी लागत असेल आणि खूप अवघड असायचं. तर किल्ल्यावरती 5 महिने सिद्धी जोहरने हा किल्ला सीज केला, म्हणजे 5 महिन्यापर्यंत त्याने जो गड होता, जो पन्हाळचा जो किल्ला होता, त्या खाली त्याने तळ ठोकून बसला आणि वरती जो सप्लाय आहे तो पूर्णपणे ब्लॉक केला. नेताजी पालकर जे आहेत शिवाजी महाराजांचे असोसिएट, त्यांनी काय केलं? हा जो सीज आहे हा तोडण्याचा प्रयत्न केला आणि सिद्धीच्या आर्मीवरती त्यांनी बाहेरून अटॅक केला. ठीक आहे, म्हणजे जे नेताजी पालकर होते हे पन्हाळगडावर नव्हते, हे बाहेर होते. मग त्यांनी बाहेरून जो ब्लॉक केला आहे रूट्स सिद्धीने, तिथे अटॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची आर्मी अतिशय छोटी होती, त्यामुळे ते काही सक्सेसफुल होऊ शकले नाही. ठीक आहे, शिवाजी महाराज ओपन सिद्धी शोड नो सायन्स ऑफ रिलेंटिंग, सो शिवाजी महाराज ओपन टॉक्स विथ हिम. मग सिद्धी जोहर काही वेडा कमी करायला तयार नव्हता. जो वेडा म्हणजे काय? वेडा मीन्स नॉट फुल. ओके, वेडा म्हणजे सर्क्युलर मध्ये जो सीज केला जातो त्याला वेडा असं म्हणतात. ठीक आहे, तर हा जो सीज आहे तो सिद्धी जोहर काय कमी करायला तयार नव्हता, म्हणून शिवाजी महाराजांनी त्याच्याबरोबर ती टॉक्स म्हणजे वार्तालाप किंवा बातचीत करायला सुरुवात केली. आणि याच्यामुळे शिवाजी महाराजांना थोडासा टाइम भेटला
त्यांची जी कारवाई आहे ती करण्याचा. ठीक आहे. कंपेन्सेशन म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी कंपेन्सेट करणे म्हणजे काय, तर नुकसान झालं असेल एखाद्याचं तर ते नुकसान भरपाई त्याला कंपेन्सेशन असं म्हणतात. ठीक आहे. स्लॅकनेस म्हणजे काय? स्लॅकनेस मीन्स टू रिड्यूस ऑर टू स्लॅकनेस म्हणजे ढील देणे. ठीक आहे. स्लॅकनेस मीन्स ढील देणे किंवा थोडंसं कॅज्युअल घेणे, कॅज्युअल करणे. ठीक आहे. अँड व्हॉट इज अदर रिलेंटनेस, वेर इज इट? ओके, लेट इट बी. Shivaji Maharaj took advantage of this situation. On this occasion, Shiva Kashid, a brave youth, come forward. He resembled Shivaji Maharaj in looks. He dressed up like Shivaji Maharaj and sat in a palanquin. The palanquin left by the Rajdindi gate. It was captured by Siddhi's army. It was a difficult situation. Shiva Kashid sacrificed himself on this occasion for Swaraj. Okay. In the meanwhile, Shivaji Maharaj left the fort using another difficult route. He was accompanied by Baji Prabhu Deshpande, Bandal Deshmukh, and some chosen soldier. Okay. Third, what was happened there? As, as we have already know that Siddhi Johar had seized the fort of Pannalgarh. सिद्धी जोहरने काय केलं होतं? जो पन्हाळगडाचा जो किल्ला होता तो सीज केला होता. म्हणजे त्याच्या पूर्ण चहूबाजूनी त्यांनी त्याची सेना ठेवली होती आणि सैन्य त्यांनी तिथे तैनात केलं होतं. आणि खाली जाण्याचा जो मार्ग होता किल्ल्यावरून आणि वरती जाण्याचा जो मार्ग होता, हे सगळे मार्ग त्याने ब्लॉक केले होते. मग शिवाजी महाराज वरती अडकून बसले होते. ठीक आहे. त्यांना खाली बाहेर जाता येत नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं की सिद्धी जोहरला असं सांगितलं की आपण बातचीत करूया आणि बातचीत करून आपण काय होतंय ते पाहूया. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय झालं की शिवाजी महाराज जो सिद्धी जोहर आहे त्याने काय केला, जो सीज आहे की आता शिवाजी महाराज स्वतःहून येणार आहेत बोलणी करायला, म्हणून त्याने जो सीज आहे तो थोडासा ढिला केला. ठीक आहे. म्हणजे सैनिक अगोदर जेवढे अटेंटेड होते ते थोडेसे कॅज्युअल झाले. मग अशा वेळी शिवा काशीद वॉज अ व्हेरी ब्रेव्ह असोसिएट ऑफ शिवाजी महाराज. आणि शिवा काशीद हा एक तरुण होता, शिवाजी महाराजांचा अतिशय चांगला असोसिएट होता, सहकारी होता. तो शिवाजी महाराजांसारखा दिसायला होता. ठीक आहे. मग त्याने काय केलं, शिवाजी महाराजांसारखा थोडासा फेस, शिवाजी महाराजांसारखं कपडे वगैरे घातले आणि किल्ले जी पालखी असते, यू माइट हॅव नो दॅट दी previously the all the royal families, the people of royal families was traveling by these पालखीज, राईट. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पॅलंक्विन. ओके. ह्या ज्या पालखीज आहेत त्याला इंग्लिशमध्ये इथं त्याचं प्रोनाउन्सिएशन काय होते? पालंक्विन, लाईक दॅट. ठीक आहे. तर ह्या ज्या पालखीज आहेत ह्यातून जे रॉयल फॅमिलीचे जे लोक असायचे, राजे वगैरे, राणी वगैरे, ते यातून ट्रॅव्हल करायचे. तर शिवा काशीदला शिवाजी महाराजांनी त्या पालखीमध्ये बसवलं आणि शिवा काशीद शिवाजी महाराजांसारखा दिसायला होता. ठीक आहे. तर मग सिद्धीच्या सेनेने काय केलं, शिवा काशीदला आणि त्या पालखीला पकडलं. पण ज्यावेळेस त्यांनी पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज ऍक्च्युली तिथे नव्हतेच. तिथे कोण होते? शिवा काशीद होता. मग शिवा काशीद वॉज सॅक्रिफाईड हिज लाईफ फॉर छत्रपती शिवाजी महाराज अँड स्वराज. ओके. आणि शिवाजी महाराज एका दुसऱ्या डिफिकल्ट रूटने शिवाजी महाराज एस्केप फ्रॉम दी अदर डिफिकल्ट रूट बाय दी असोसिएट accompanied बाय बाजीप्रभू देशपांडे, बांदल देशमुख अँड सम चोजन सोल्जर. काही निवडक असे सैनिक होते, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्या बरोबर शिवाजी महाराजांनी तिथून पळ काढला. ठीक आहे.
Okay. The Siddhi came to know that Shivaji Maharaj had escaped the siege round Panhalgad and proceeded to Vishalgad. आणि शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरून सुटका करून त्यांनी कुठे प्रस्थान केलं? विशाळगडावरती. ठीक आहे. हिज आर्मी, आणि ते सिद्धी जोहरला माहिती झालं. हिज आर्मी परस्यूड शिवाजी महाराज. शिवाजी महाराज इंटरेस्टेड the responsibility of stopping Siddhi's army at the foot of Vishalgarh to Bajiprabhu Deshpande. Bajiprabhu Deshpande checked Siddhi's army at the Ghod Pass near Gajapur. Okay, so पन्हाळगडावरून विशाळगडाकडे शिवाजी महाराज यांनी काय केलं? प्रस्थान केलं. तिथून ते विशाळगडाकडे जाण्यासाठी निघाले. ठीक आहे. यावेळी ॲट दॅट टाइम Siddhi Johar come to know that Shivaji Maharaj has escaped and he's trying to reach Vishalgarh, and that's why Siddhi Johar sent his army to capture Shivaji Maharaj before he reaching to Vishalgarh. विशाळगडापर्यंत पोहोचण्या अगोदर शिवाजी महाराजांना पकडायची जबाबदारी त्यांनी त्याच्या आर्मीला दिली आणि त्याची आर्मी शिवाजी महाराजांचा पाठलाग करू लागली. ठीक आहे. ॲट दॅट टाइम छत्रपती शिवाजी महाराज गेव रिस्पॉन्सिबिलिटी. What the word here used is शिवाजी महाराज इंटरेस्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. इंटरेस्टेड म्हणजे काय? तर शिवाजी महाराजांनी विश्वास, इंटरेस्टेड मीन्स टू ट्रस्ट. ओके, ट्रस्ट केला. बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांना ही जबाबदारी दिली, जी सिद्धीची जी आर्मी आहे त्यांना विशाळगडाच्या पायथ्याशी थांबवण्याची. ठीक आहे. टू स्टॉप दी आर्मी ऑफ सिद्धी ॲट द फुट हिल्स ऑफ विशाळगड. तर विशाळगडाचे जे पायथा आहे तिथे बाजीप्रभू देशपांडे हे सिद्धी जोहरच्या आर्मीला कन्फ्रंट करतील आणि शिवाजी महाराज सुखरूपपणे विशाळगडावरती पोहोचतील असा त्यांचा प्लॅन होता. ठीक आहे. आणि एकदा वरती पोहोचलं की गड अशा प्रकारे डिझाईन केलेले असायचे त्या काळामध्ये की एकदा का गडाचे दरवाजे बंद केले तर किती जरी मोठी आर्मी असली तरी गडामध्ये आतमध्ये एंटर करता येत नसायचे. ठीक आहे. जर तुम्ही पन्हाळगड पाहिला असेल किंवा सिंहगड पाहिला असेल तर त्याच्यात जे किल्ले असायचे, गड असायचे, ते कसे असायचे? एकतर खूप उंचावरती असायचे. ठीक आहे. अतिशय डोंगरावरती असायचे आणि आतमध्ये येण्यासाठी, किल्ल्यामध्ये येण्यासाठी एक पर्टिक्युलर काही दरवाजे असायचे मोठमोठे. ठीक आहे. तर थोडेसेच रस्ते असायचे आणि हे जर रस्ते बंद केले, हे जर गेट्स बंद केले तर मग किल्ल्यामध्ये आतमध्ये याचा कोणताही मार्ग नसायचा. ठीक आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना विशाळगडावरती सुखरूप पोहोचायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याला बाजीप्रभू देशपांडे यांना थांबवलं सिद्धीच्या आर्मीला कन्फ्रंट करण्यासाठी किंवा त्यांना थोपवून ठेवण्यासाठी. ठीक आहे. बाजीप्रभू देशपांडे चेक सिद्धीज आर्मी ॲट द घोड पास नियर गजापूर. आणि जो घोड पास आहे, घोडचा जो घाट आहे इथे गजापूरच्या जवळ, तिथे बाजीप्रभू आणि सिद्धीची जी आर्मी आहे यांच्यामध्ये युद्ध झालं. ही फॉट विथ द ग्रेटेस्ट व्हॅलर. त्यांनी अतिशय शूर, वीर आणि अतिशय बहादुरीने लढाई केली बाजीप्रभू देशपांडे यांनी. व्हॅलर म्हणजे बहादुरी. बाजीप्रभू डायड अ हिरोज डेथ इन दिस बॅटल. बिकॉज बाजीप्रभूज आर्मी हेल्ड सिद्धीज आर्मी ॲट बे, शिवाजी महाराज could proceed to Vishalgarh. While going to Vishalgarh, Maharaj also crushed the opposition of the Adilshahi Sardars, Dalvi of Palwan and the Surve of Srirangapur. Maharaj reached Vishalgarh safely. तर ही सुद्धा स्टोरी तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये वाचली असेल किंवा शिकला असाल तुम्ही. ठीक आहे. तर बाजीप्रभू यांनी काय केले? सिद्धी जोहरच्या आर्मीला लढता लढता त्यांनी ते मरण पावले. ठीक आहे. ही डाय लाईक अ हिरो देअर. अँड शिवाजी महाराज while reaching to Vishalgarh also defeated the Sardars of Adil Shah, that is Surve of Srirangapur and Dalvi of Palwan. या ज्या सरदारांच्या आर्मी होती ह्यांना सुद्धा शिवाजी महाराजांनी विशाळगडापर्यंत पोहोचताना त्यांना सुद्धा हरवलं. ठीक आहे. While Shivaji Maharaj trapped at Panhala, Aurangzeb, who had ascended the throne of Delhi, had sent Shaiste Khan, a Mughal Sardar, to the Deccan. He had invaded the Pune province. The conflict within Adil Shahi continued even as the Mughal army invaded the Swaraj.
Maharaj realized that it would not be prudent to fight two armies at one and the same time. Therefore, after reaching Vishalgarh safely, he entered into a treaty with Adil Shah. As per the treaty, he returned the fort of Pannala to Adil Shah. Okay, so when this incident was happening, at that time, Aurangzeb, who had ascended the throne of Delhi, had sent Shahiste Khan, a Mughal Sardar, to the Deccan. तर हे जे इन्सिडेंट ज्यावेळी होत होते, म्हणजे शिवाजी महाराज आदिलशाही बरोबर ज्यावेळी लढत होते, त्यावेळी दिल्लीमध्ये जो मुघल बादशाह होता औरंगजेब, त्याने सत्ता सांभाळली होती. ठीक आहे, सत्तेवरती मुघल बादशाह औरंगजेब आला होता आणि त्याने शाहिस्ते खान, जो मुघल सरदार आहे, याला दख्खनमध्ये, दख्खन म्हणजे जो हा जो आपला साऊथचा एरिया आहे, जिथे आपला महाराष्ट्र, कर्नाटक हा सगळा जो एरिया आहे, तो यामध्ये इकडे युद्ध करण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्ते खानला पाठवलं होतं. ठीक आहे, अँड ही इन्व्हेडेड द पुणे प्रोव्हिन्स. आणि शाहिस्ते खानाने काय केले, जो पुण्याचा जो भाग आहे तिथे अटॅक केला. आणि शिवाजी महाराज आदिलशाह बरोबर लढण्यामध्ये बिझी होते, म्हणून शिवाजी महाराज रिअलाइज दॅट ही कॅनॉट फाईट टू आर्मीज ॲट सेम टाइम अँड इट इज नॉट प्रुडंट. प्रुडंट म्हणजे काय, तर हे त्यांच्यासाठी एक लुक्रेटिव्ह ठरणार नाही, म्हणजे फायद्याची गोष्ट ठरणार नाही की एका वेळी दोन आर्मीना ते कन्फ्रंट करू शकतील. ठीक आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांनी काय केलं, ज्यावेळी ते विशाळगडावरती पोहोचले, त्यांनी आदिलशाह बरोबर एक ट्रीटी केली आणि ॲज पर दॅट ट्रीटी, म्हणजे त्यांनी पीस अकॉर्ड केला आदिलशाह बरोबर आणि त्यांनी आदिलशाहच्या आर्मीला तोपर्यंत शांत केलं ट्रीटी करून. ॲज पर द ट्रीटी ही रिटर्न द फोर्ट ऑफ पन्हाळा टू आदिलशाह. आणि पन्हाळ्याचा जो किल्ला आहे त्यांनी आदिलशहाला देऊन टाकला. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट दी आवर 5th चॅप्टर, दॅट इज फाउंडेशन ऑफ स्वराज. सॉरी, 4th चॅप्टर आय गेस. 5th chapter, the foundation of Swaraj. Okay. So for you, the homework will be exercise of this chapter, question number 1 and question number 2. Okay. तर होमवर्क समजला सगळ्यांना. एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2. ट्रिटी म्हणजे करार. ट्रिटी मीन्स करार. ओके, तर होमवर्क समजला. कॅन यू हिअर मी? माझा आवाज येतोय का स्पष्ट तुमच्यापर्यंत? ओके, so homework will be exercise of this chapter and question number 1 and 2 will be your homework. Okay, now you can quit this lecture. Bye bye everybody, goodbye. If you have any doubt, तुमच्यापैकी कोणाला डाउट्स असतील तर you can ask. Please write your name and who want to ask me any doubt, please write your name. स्वयं. ओके स्वयं, यू कॅन, तू माइक चालू करून मला डाऊट विचारू शकतो. ओनली स्वयं विल टर्न ऑन हिज माइक. सर स्वयं यू कॅन. हां सर, उद्या माझी आहे ना हिस्ट्रीची एक्झाम आहे. तर ना हां. तिथे 3 लेसन्स आहेत. एक पहिला तो फर्स्ट लेसन आहे, सेकंड लेसन आहे आणि सिविक्सचा एक चॅप्टर आहे. तर फर्स्टचे मी सिविक्सचा नाही बोलत, तर फर्स्टचे जे हिस्ट्रीचे 2 लेसन आहेत ना, ते मधले जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ना, म्हणजे ते असे एक्झामला येऊ शकतात. आता ऑब्जेक्टिव्ह असणार ऑनलाईन मध्ये, तर आता काय मार्क करून देऊ शकतात का तुम्ही काही इम्पॉर्टंट असे फर्स्ट 2 चॅप्टर? स्वयं ऍक्च्युली मी तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे, तुमचा जो एक्झामचा पॅटर्न आहे, तो अजून पाहिलेला नाहीये. ठीक आहे, आय डोंट हॅव हिअर मटेरियल ऑफ युअर एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न कसा आहे, तुमचे क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारले जातात, आय हॅव नो आयडिया अबाउट इट. ठीक आहे, तर माझं काय सजेशन राहील तुला, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते मार्क करून देण्यापेक्षा तो पूर्ण जो चॅप्टर आहे तो क्लिअरली अंडरस्टँड कर. त्या चॅप्टरमध्ये तुला काही जर क्वेरीज असतील, एखादा
कॉन्सेप्ट समजला नसेल तर यू कॅन आस्क मी, बट आय कॅनॉट टेल यू व्हॉट आर द इम्पॉर्टंट क्वेश्चन लाईक दॅट. ठीक आहे, म्हणजे परीक्षेला एक्झामला काय येईल हे आपण मी सांगू शकत नाही तुला, कारण तुमचा एक्झाम पॅटर्न कसा आहे मला माहिती नाही. ठीक आहे, पण जर एखाद्या चॅप्टरमध्ये तुला जर क्वेरी असेल, डाऊट्स असतील, तर यू कॅन आस्क मी अँड आय कॅन क्लिअर युअर डाऊट. ओके स्वयं, कॅन यू हिअर मी? ओके, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. जे काय चॅप्टर तुझ्या सिलेबसला आहे ते व्यवस्थित कर अँड डोंट रन बिहाइंड दी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑर VIMP टाईप क्वेश्चन. एव्हरीथिंग, प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास कर. व्हेरी इंटरेस्टिंग आहे हिस्ट्री. व्यवस्थित अभ्यास कर. ऑल द बेस्ट. ओके सर, प्लीज रिपीट द होमवर्क. एक्सरसाइज of this chapter, question number 1 and 2. Today is my history paper. Okay, all of you ज्यांचा पेपर आहे त्यांना all the best for your exam. Okay, if you have any doubt you can ask here me. तुमचा एखाद्या चॅप्टर मध्ये एखादा कॉन्सेप्ट वगैरे तुम्हाला समजलं नसेल किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, अदरवाइज यू कॅन लिव्ह दिस लेक्चर हिअर. ओके, बाय बाय एव्हरीबडी. स्टे होम, स्टे सेफ. Goodbye. Please leave this lecture.